नमस्कार, मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला माझ्या पहिल्या ब्लॉगमध्येच सांगितलंय की मी LIC एजंट आहे आणि आजचा माझा ब्लॉग त्याच्यावरच आहे. तर माझ्याकडे कोणीतरी पॉलिसी काढायला आले, तर मी आता अजिबात वेळ न वाया घालवता तुम्हाला डायरेक्ट मेन विषयाकडे घेऊन जाते आणि तुम्हाला दाखवते मी कोण पॉलिसीकडे आले आणि काय आहे पॉलिसीचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग. तर हे बघा, माझ्याकडे पॉलिसी काढण्यासाठी आलाय हा सचिनला तुम्ही मागे ब्लॉगमध्ये बघितलं. मी गेली माझ्या माहेरी हा ब्लॉग टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला सचिन दिसला असेल. हा माझा भाऊ आहे, म्हणजेच माझ्या मावशीचा मुलगा. तर बऱ्याच दिवसाचं मी त्याला बोलत होते की पॉलिसी काढायची. आणि ज्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले त्यावेळेस तो सचिन मला होऊन म्हणला का ताई माझी पॉलिसी काढायची. बघा, म्हणजे सगळ्यांना LICचं महत्त्व कळतं. तर मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही पण LIC काढून घ्या. असेल तुमचा माझा कॉन्टॅक्ट नंबर तर माझ्याकडे काढा, आणि नाही माझ्याकडे तुम्हाला पॉसिबल झालं तर जोही तुमचा म्हणजे जवळपासचा एजंट असेल त्याच्याकडे तुम्ही LICची पॉलिसी नक्की काढून घ्या. कारण LICच्या पॉलिसीचे भरपूर फायदे असतात, होय की नाही सचिन? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बचत होते. तसंच जर समजा आपल्याला पैशाची गरज पडली तर 3 वर्ष झाल्यानंतर आपण पॉलिसीवर लोन काढू शकतो. त्याच्यानंतर समजा नाहीच पॉसिबल झालं, कारण कधी कधी होती पण परिस्थिती माणसाची का कधी कधी नाही होत शक्य, तर आपण समजा 1-2 महिने हप्ता लेट जरी भरला तरी चालतं. फक्त थोडीशी लेट फी मात्र भरावी लागते, पण तो पण म्हणजे अलाउड आहे LICमध्ये. त्याच्यामुळे पॉलिसी असणं माणसाचं खूप गरजेचं आहे. आता मी LICचे प्लॅन पहिले सचिनला समजावून सांगते. तर सचिन, तुला म्हणजे महिन्याला कितीपर्यंत परवडेल? महिन्याला 2000 पर्यंत परवडेल. पण मग आपण 6 महिने प्रीमियम करू. 6 महिने चालेल ना? बघू तेजस मोबाईल देखते, पप्पांचा मोबाईल दे. आता मी सचिनला पॉलिसीचं महत्त्व समजावून सांगते. तर हे बघ, जीवन एक प्लॅन आहे, चांगला प्लॅन आहे तो. जीवन लाभ एक प्लॅन आहे आणि जीवन लक्ष एक प्लॅन आहे. तिन्ही प्लॅन खूप छान आहे. तर तुला पहिल्यांदा मी जीवन लाभचं सांगते. नाही, तुला कोणतं चांगलं वाटतं? सगळे प्लॅन सांगायचे. आता तुला जर मी विचारलं तुला मोठा मुलगा आवडतो का लहान मुलगा आवडतो, तू काय सांगशील? तसं मी एजंट आहे, माझ्या दृष्टीने सगळे प्लॅन एकदम बेटर आहे. जीवन आनंद पण छान आहे, जीवन लक्ष पण छान आहे आणि जीवन लाभ पण चांगला आहे. पण जर तू म्हटला मला कमी दिवस पैसे भरायचे तर त्या दृष्टीने जीवन लाभ चांगला प्लॅन आहे. म्हणजे जीवन लाभ मध्ये कसं आहे माहिती का, जर तू 21 वर्षांची मुदत घेतली तर तुला पैसे 15 वर्ष भरावे लागणार आहे आणि उरलेले 6 वर्ष पैसे तुझे LIC भरून घेणार. तुला मी पहिला जीवन लाभ प्लॅन सांगते. पण लाभचा हा फायदा झाला काय की 15 वर्ष आपण पैसे भरायचे, उरलेले 6 वर्ष पैसे LIC भरून घेते आणि 21व्या वर्षी आपल्याला पैसे भेटतात. म्हणजे समज तुझी 2 लाखाची पॉलिसी तर तू 2 लाख रुपये भरायचे 15 वर्षात. म्हणजे ह्या टप्प्याटप्प्याने तिमाही, 6 महिने, वार्षिक, हप्ता, आणि 15 वर्षात तू हप्ता भरायचा. आणि मग 15 वर्षानंतर तू पैसे भरायचे नाही, नंतर 6 वर्ष तुझे पैसे LIC भरून घेणार आणि 21व्या वर्षी तुला 2 लाखाचे 4 लाख रुपये भेटणार. मी तुला मोबाईल बघून परफेक्ट आकडा सांगते. हा जीवन लाभचा फायदा आहे. तर जीवन आनंदचं कसं आहे माहिती का, जीवन आनंदचं जर तू 21 वर्षांची पॉलिसी घेतली तर 21 वर्ष तुला पैसे पूर्ण भरावे लागणार आणि 21व्या वर्षी तुला 2 लाखाच्या पॉलिसीची साधारणतः 4 लाख रुपये भेटतील. आणि त्यानंतर जोपर्यंत आता समज माझी पॉलिसी 21 वर्षाची मी केली, मला 2 लाखाचे 4 लाख रुपये भेटून गेले आणि 21व्या वर्षानंतर मला पैसे भेटल्यानंतर कधीही मी एक्सपायर झाले, समजा दुसऱ्या दिवशी जरी मी एक्सपायर झाले तरी 2 लाख रुपयाचे 2 लाख रुपये परत माझ्या वारसाला भेटणार. हा जीवन आनंदचा फायदा आहे. पण जीवन आनंदमध्ये प्रीमियम थोडासा जास्त आहे, कारण त्यांनी नंतर पण आपली रिस्क घेतलेली आहे ना. होल लाईफ म्हणते ना, जेव्हा टीव्हीवर ऍड ती बघ, जीवन के सारखी जीवन की बात भी, जीवन आनंद प्लॅन असा आहे. तर तुला मी जीवन लाभला किती हप्ता बसतो ते पण सांगते आणि जीवन आनंदला किती हप्ता बसतो ते पण मी तुला सांगते. माझ्याच मोबाईलमध्ये सगळे ॲप डाउनलोड येणार आहे, त्याच्यामुळे त्यांनीही करून टाकलं. तुझी बर्थडे सांग. 25/5. आता मी इथं मोबाईलवर सचिनला मी सांगू राहिले सगळं समजावून, कारण हे ॲप मोबाईलवर डाउनलोड केलेले आता. 25/5/89 हे बघा
89 आणि 25. 25/5/89 नुसार सचिनचं वय आलं 36 वर्ष, बरोबर ना? तर आता आपण त्याला 21 वर्ष लिहून देतो. हे बघा इथे हे ऑप्शन्स असतात. हे बघा 21-15 म्हणजे 21 वर्ष पीपीटी, 21 वर्ष म्हणजे पॉलिसीची मुदत, आणि पीपीटी 15 वर्ष. पीपीटी म्हणजे प्रीमियम पेड टाईम, तर 15 वर्ष पैसे भरायचे. पॉलिसी किती? 2 लाखाची. हे बघा मी इथे 2 लाख टाईप केलं, आणि आता इथे मी तेरास इकडे बेटा 1 मिनिट, तुला काही काम आहे का तिकडे? अरे हे थोडा प्रॉब्लेम होते मोबाईल ना, हे पुढे का जात नाही बघ बरं. हा गेलं इथे बस ना थोडा वेळ. हां तर हे बघ तुझं एज 36 वर्ष. ओके, तर म्हणजे पॉलिसीची मुदत किती वर्ष आहे? 21 वर्ष. पीपीटी म्हणजे प्रीमियम पेड टाइम 15 वर्ष, आणि डीएबी म्हणजे पॉलिसी किती दिवसांची, किती रुपयांची? ते 2 लाखाची पॉलिसी. 2 लाख झाले ना, बरोबर? 100 जास्त नाही झाला ना, बरोबर? ओके, तर तुला हे बघ याला 3 महिन्याला तुला प्रीमियम पडेल फक्त 3227 रुपये. जर तू 6 महिन्याचं म्हटलं तर 6390 रुपये. आणि तुला वार्षिक जर प्रीमियम भरायचं असेल तर 12653 रुपये एवढा तुझा प्रीमियम असणार आहे. आणि तुला मुदतीनंतर किती पैसे भेटणार आहे? अप्रॉक्सिमेटली रिटर्न ॲट द मॅच्युरिटी टाइम तुम्हाला पण मी दाखवते. ही बघा इथे एज आहे 36 वर्ष, टर्म 21 वर्ष, आणि पीपीटी म्हणजे प्रीमियम पेड टाइम 15 वर्ष, आणि डीएबी म्हणजे पॉलिसी आहे 2 लाखाची. तर हे बघा याला वार्षिक प्रीमियम बसतोय आपल्याला 12653, 6 महिने 6390, 3 महिन्याला 3227, आणि मंथली म्हटलं तर 1075 असं याचं आहे. आणि हे बघा अप्रॉक्सिमेटली रिटर्न ॲट द मॅच्युरिटी टाइम म्हणजे मुदतीनंतर तुम्हाला भेटणार SA म्हणजे सम ॲश्योर्ड 2 लाख, बोनस 1,84,800 रुपये, FAB म्हणजे फायनल ॲडिशन बोनस 20,000, टोटल अप्रॉक्सिमेटली रिटर्न ॲट द मॅच्युरिटी टाइम म्हणजे मुदतीनंतर अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे तुम्हाला मिळणार 4,04,800 रुपये. हे अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे दिलेले, याच्यामध्ये 100% थोडे का होईना वाढणार आहे. एवढे पैसे तुला भेटणार आहे. तू कॅल्क्युलेशन जर केलं तर तुझे किती पैसे जमा होतात ते बघ. हे वर्षाचं घेऊ आपण डायरेक्ट 12,653, 15 वर्ष भरायचे. 12,653 म्हणजे 10 वर्षाचे झाले 1,20,000, आणि राहिलेल्या 5 वर्षाचे 1,20,000च्या निम्मे म्हणजे 60,000. म्हणजे तुला किती पैसे भरावे लागतात? 1,80,000, आणि तुला मिळणार आहे 4,04,800 रुपये. असा हा जीवन आनंद प्लॅन आहे. हे जीवन लाभ प्लॅन आहे. आता याच्या उलटा मी तुला जीवन आनंद सांगते. ओके, तर जीवन आनंद मध्ये पण ही बघ तुझी डेट टाकायची, बर्थडे 25/5/89 ना. ते बघा आता मी जीवन आनंद प्लॅन दाखवते याला. तर इथे परत सेव्ह केलं मी 25/5/89 याची बर्थडे टाकली. याला पण टर्म टाकली 21 आणि 2 लाख रुपयांची पॉलिसी. हे बघा आता याचं पण हे बघा याचा प्रीमियम किती आलेला आहे? बाकी जवळचं सेम आहे. एज 36 वर्ष, टर्म 21 वर्ष, 2 लाखाची पॉलिसी, आणि याला पण मंथली प्रीमियम आला 1,111, क्वार्टरलीला 3,336, हाफ इयरली 6,597, आणि इयरली 13,061. आणि याचे पण मुदतीनंतर किती आलेले हे बघा. अप्रॉक्सिमेटली रिटर्न ॲट द मॅच्युरिटी टाइम 4,13,200 रुपये, आणि लाईफ टाईम रिस्क कव्हर 2 लाख. हा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फायदा आहे. तर याच्यामध्ये तुला 21 वर्ष पैसे भरायचे, तुला 15 वर्ष पैसे भरायचे. इथं प्रीमियम जवळजवळ सारखाच आहे. तिकडे पण एवढंच होतं ना 6,400 काहीतरी, 6,300 काहीतरी होतं. हां आज 455. हां म्हणजे याच्यामध्ये तुला 6 वर्ष पैसे जास्त भरायचे. पण याच्यामध्ये काय लाईफ टाईम रिस्क कव्हर 2 लाख. हे बघा लाईफ टाईम म्हणजे पॉलिसीची मुदत संपल्यानंतर पण आपली पॉलिसी चालू राहणार. असा ह्या प्लॅनचा फायदा आहे. तर हे दोन्ही प्लॅन चांगले, दोन्ही पैकी तुला जो आवडेल तो घे. प्लॅन तर दोन्ही चांगले, पण तू सांगा मग मी कोणता काढू? लाभ काढू का आनंद काढू?
आनंद काढ, म्हणजे नंतर पण आपल्या मुलांसाठी पण आपली चालेल ना मग आनंद घे ना. मी तेच चाललो होतो विचार करून. आनंदच घे, कारण आनंद जरा जास्त चालतो. सगळेजण काय विचार करताय आपल्यानंतर आपल्या मुला आपण करतो कोणासाठी? मुलांसाठी. मुलांनी पुढे आपल्यासाठी करू नये तर नाही करू, पण आपल्या जीव मुलांमध्ये असतो की नाही, त्याच्यामुळे मग आनंद घे, आनंद बेटर आहे. चालेल ना. तर मग 6 महिन्याला 6,455 हप्ता बसतोय का तुला आणखीन जास्त भरायचे? तू म्हटला महिन्याला 2,000, 6 महिन्याला 6,455 आणि महिन्याला 1,000. 2.5 लाखाची करू का 3 लाखाची करू का? एवढेच कर, नंतर वाटलं परत पोरांचं करता येईल. वाटलं बरं ठीक. पैसे वाढले तर मग असं. हे बघा, सचिनला जीवनानंद प्लॅन आवडलाय. हे बघा, तुम्हाला पण परत एकदा मी सांगते की सचिनचं वय आहे 36 वर्ष. 21 वर्षाची मुदत मी त्याला देते, 2 लाखाची पॉलिसी काढते आणि त्याला 3 महिन्याला हप्ता बसणार आहे 3,331 रुपये आणि 6 महिन्याला 6,597 रुपये असा त्याला हप्ता बसतोय. तर जीवनानंद प्लॅन सचिनला आवडलाय. आता मी त्याचा फॉर्म भरते. फॉर्म आहे LICचा. फॉर्म भरायचं बरंच किचकट काम आहे, एवढं मी तुम्हाला दाखवत नाही. आता त्याच्या फक्त सह्या घेऊन टाकते, कारण मला त्याचे डिटेल्स सर्व माहिती आहे. कारण माझ्या मावशीचाच मुलगा येतो, त्याच्यामुळे मला सर्व काही माहिती आहे. कारण फॉर्म भरायला बराच वेळ लागणार आहे. तुम्हाला व्हिडिओ बोर होईल, त्यामुळे तुम्हाला मी एवढंच दाखवते. तर तुम्ही पण LICची पॉलिसी नक्की काढून घ्या. कारण LIC ही बघा, ही कुठली प्रायव्हेट कंपनी नाही आहे. ही भारत, हे बघा इथे लिहिलेलं आहे भारतीय जीवन विमा, आपल्या भारत सरकारची ही पॉलिसी आहे. तर मी आता व्हिडिओ इथेच संपवते, कारण मला आता सचिनचा फॉर्म भरायचा आहे. तर तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की LICचे प्लॅन कसे आहे. जेव्हाही मी अजून पॉलिसीचे फॉर्म म्हणजे पॉलिसी सेल करेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. हो करते ते सह्या. तर आता सचिन भाऊ पॉलिसीच्या फॉर्मवर सह्या करतोय. जिथे ते टिकेल ना सचिन तिथे ते सह्या कर. तुझे मला कंपनीचे डिटेल्स वगैरे लागतील, फॉर्ममध्ये भरावे लागतात. लिहून दे. हो, मी तुझ्याकडून लिहून घेते सर्व. सचिनच्या सह्या घेऊन टाकल्या फॉर्मवर. त्याची महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेतली मी, कारण बाकी सगळं त्याची माहिती मला माहिती आहे. म्हणजे आईवडिलांचं वय, भावाचं वय सगळं मला माहिती आहे. ते फक्त महत्त्वाचे मुद्दे मी नोट डाऊन करून घेतले. आणि आता सचिन मला पेमेंट देतोय. तर सचिन तुला हप्ता बसला आहे 6,597 रुपये. तर किती तुझ्याकडे? 7,000 आहे का? ठीक आहे, मी तुला उरलेले कॅश देऊन टाकते 6,597. मी तुला 400 रुपये कॅश द्यायचे ना. ओके. ते बघा, मला पूर्ण पेमेंट पण कॅश मिळून गेलं आणि सचिननी फायनली पॉलिसी काढली. तर तुम्ही पण पॉलिसी नक्की काढून घ्या, कारण बचत केली तर ती आपल्याच भविष्यासाठी उपयोगी ती. असे किती पैसे असतात आपण काही बचत करत नाही, सगळे खर्चच होऊन जातात. कारण हल्ली महागाई एवढी वाढली, पैसा किती असायचा पुरतो का? आणि सगळ्यात महत्त्वाची आपली गॅरंटी पॉलिसीने घेतलेली असती. तुम्हाला माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की माझ्या भाऊ मुलींनी अल्पशा आजाराने तेव्हा एक्सपायर झाला, तर त्याची पण मोठी पॉलिसी काढली होती मी 4 लाखाची. तर त्याच्या मिसेसला पण 11 लाख रुपये मिळाले. तर मरायचं म्हणून पॉलिसी नसती काढायची, पण आपली काहीच गॅरंटी नसते. आपलं पुढच्या क्षणाला हे काय होईल हे माहीत नसतं. आणि आपल्या गेल्यानंतर जो आपल्या घरातला इन्कम सोर्स असतो तो कोणी भरून काढतं का? तर कोणीच भरून काढत नाही. तर तो काढतो LIC म्हणून काढत नाही. त्यामुळे तुम्ही पण नक्की LIC काढून घ्या. हे बघा, समज सांजेच्या टायमाला लक्ष्मी माझ्या घरी आली. अशीच लक्ष्मी माझ्या घरात येऊ राहू दे. चला तर मग बाय. तेच व्हिडिओ संपवतो. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.